निवडणूक आयोगाच्या या नोटिफिकेशनमुळे लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होणार अशी चर्चा देशभर सुरू झाली आहे। पाहूयात। निवडणूक आयोगाच्या या नोटिफिकेशनमुळे लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होणार अशी चर्चा देशभर सुरू झाली। व्हायरल झालेलं पत्र दिल्ली निवडणूक कार्यालयाचं असलं तरी त्यात लोकसभा निवडणुकीची संभाव्य तारीख ही 16 एप्रिल 2024 अशी लिहिलेली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कधी लागणार याची चर्चा आता सुरू झाली। यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं। इतरही कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की कुठेही कमी पडू नका, वेळ कमी आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल, त्यावेळेस आपला कार्यकर्ता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत। लोकसभा निवडणुकीसाठी 16 एप्रिल ही तारीख निवडल्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली। मतांसाठी रामनवमीच्या आसपास मतदान घेणार असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे। म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मतं मागणार, तुम्ही हनुमानाच्या नावावरती मतं मागणार आणि मतं मागितल्यानंतर देशाला काय देणार? घंटा। संजय राऊतांनीही लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य तारखेवरून भाजपवर निशाणा साधलाय। म्हणून तर काल उद्धवजीने सांगितलंय ना की भाजपा मुक्त राम हे आंदोलन आता भविष्यात चालवावं लागेल। कारण 2019 ची निवडणूक ही पुलवामातील 40 हुतात्म्यांच्या नावावर लढवली गेली आणि पुढली 5 वर्ष सरकारने काहीच केलेलं नाही आणि आताची निवडणूक ही फक्त रामाच्या नावावर लढवली जाईल। विकासाच्या नावानं बॉम्ब आहे। घोडा मैदान दूर राहिलेले नाही। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते। दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची 16 एप्रिल ही संभाव्य तारीख पाहता मार्चमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।